स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। वरंधघाट महामार्गावरील वारवंड गाव होते दरड कोसळली। सुदैवाने जीवितहानी नाही। महाड-भोर रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प। महाड-भोर तालुक्याला जोडणाऱ्या महामार्गावर वारवंड गाव होते दरड कोसळली आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र महामार्गाची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। याचाच आढावा घेतलाय फोनद्वारे संपादक तुकाराम साळुंके यांनी। स्थानिक पत्रकार दीपक पारठे यांच्याकडून पाहूया। आज सकाळीच वरंधा घाटामध्ये वारवंड आणि शिरगाव हद्दीमध्ये इथं दरड कोसळली आहे। संबंधित प्रशासनाला रेस्क्यू टीमचे दत्ता पोळ यांनी कळवले असून थोड्याच वेळामध्ये सदर दरड हटवण्यात येऊन वाहतूक सुरळीत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे। आता तिथली परिस्थिती काय आहे नेमकी? वाहतूक करता येते का आता नागरिकांना? सध्या महाड आणि भोरला जोडणारा रस्ता बंद असून काही वेळानंतर दरड हटवल्यानंतर रस्ता सुरळीत होईल। दरडीचं प्रमाण किती मोठं आहे त्या ठिकाणी? सध्या तरी दरडीचं प्रमाण कमी आहे, परंतु मुसळधार पाऊस असल्यामुळे अजूनही दरड येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आतापर्यंत वाहतूक ठप्प आहे की जाण्याचा मार्ग थोडासा लोक मार्ग काढून त्यातनं जात आहेत? नाही, त्यातूनच काही प्रवाशांनी आपली जी मोटरसायकल आहे ती हळूहळू बाहेर आलेली आहे, परंतु सुदैवाने कुठली मात्र दुर्घटना घडलेली नाहीये, परंतु वाहतूक थोड्याच वेळात सुरळीत होईल। एनडीआरएफ टीम किंवा कुठल्या शासकीय प्रशासकीय दल तिथं दाखल झालेले आहेत का? नाही, थोड्याच वेळामध्ये ते दाखल होतील, कारण की सध्या परिस्थिती आता साधारणतः 9:30च्या आसपास घडलेली आहे, परंतु त्यांना फोनवर कळवल्यानंतर त्यांचे कर्मचारी तिथे उपस्थित राहणार आहेत। धन्यवाद आपण दिलेल्या सखोल माहितीबद्दल। ठीक आहे।